एका छोट्या गावात अमोल आणि सागर असे दोन भाऊ राहत होते. अमोल मोठा भाऊ आणि सागर लहान भाऊ. दोघांमध्ये खूप प्रेम होतं, पण सागर थोडा हट्टी आणि खोडकर होता. अमोल नेहमी सागरला समजावून सांगायचा, आपण कसं वागतो त्यावर आपल्या घराची ओळख ठरते. पण सागर कधी कधी मित्रांसमोर अमोलची थट्टा करायचा. त्याला वाटायचं की हे मजेत चालतंय. एके दिवशी गावात मोठा कार्यक्रम होता. सगळ्या लोकांसमोर सागरने पुन्हा अमोलची थोडीशी चेष्टा केली. अमोल काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. हे सागरच्या लक्षात आलं. त्या रात्री सागर शांत बसला होता. त्याला जाणवलं की मी मजेत मोठ्या भावाची इज्जत कमी केली. दुसऱ्या दिवशी सागरने अमोलजवळ जाऊन माफी मागितली. तो म्हणाला, दादा, मला माफ कर. मला आता समजलं की मोठ्या भावाची इज्जत राखणं हे माझं कर्तव्य आहे. अमोल हसला आणि म्हणाला, चूक समजून सुधारणं हीच खरी मोठेपणाची खूण आहे. त्या दिवसापासून सागरने कधीच मोठ्या भावाचा अपमान केला नाही. उलट तो नेहमी त्याचा आदर करू लागला.